हॅलो. आर यू थिंकिंग क्रिएटिव्हली? म्हणजे तुम्ही कल्पकतेने विचार करताय का? तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करताय का? नमस्कार मित्रांनो, मी योगेश बेलेकर. तुमचं सगळ्यांचं लर्न अँड ग्रो विथ योगेश बेलेकर या डेली सीरीजमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, या सीरीजमध्ये आपण वेगवेगळे सक्सेस प्रिन्सिपल्स याच्याविषयी बोलत आहोत. त्यातलाच आज पुढचा धडा आपण बघणार आहोत. थिंक क्रिएटिव्हली अँड इम्प्रूव्ह युअर क्रिएटिव्ह थिंकिंग ॲबिलिटी. म्हणजे तुमची कल्पनाशक्ती वाढवा किंवा कल्पकतेने विचार करण्याची क्षमता वाढवा याच्याविषयी आज बोलणार आहोत. बरोबर? कुठलीही गोष्ट, कुठलेही ध्येय, उद्दिष्ट जेव्हा आपण निश्चित करतो, कुठलाही प्रोजेक्ट हातात घेतो आणि त्याच्यावर काम करण्याची जेव्हा सुरुवात करतो, त्यावेळी सायंटिफिकली मोठमोठे शास्त्रज्ञ किंवा जे विचारवंत होऊन गेलेत किंवा जे कोच होऊन गेलेत, त्यांनी एक गोष्ट सांगून ठेवली आहे. सगळ्यात पहिली स्टेप त्याच्यावरती काम करण्यासाठी म्हणजे बिलीव्ह. तुमचा त्याच्यावर भरोसा असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे, की तुम्ही ती गोष्ट साध्य करू शकता. ते उद्दिष्ट, ते ध्येय तुम्ही साध्य करू शकता. बरोबर? त्यामुळे बिलीव्ह इट कॅन बी डन अँड यू आर हाफ वे देअर असं म्हटलं जातं. म्हणजे तुमचा जर त्याच्यावर भरोसा असेल, तुम्ही जे ध्येय, उद्दिष्ट निश्चित करता, की ते तुम्ही अचीव्ह करू शकता, तिथपर्यंत पोहोचू शकता, त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकता. हे जर तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास असेल, भरोसा असेल, तर तुम्ही निम्मी लढाई जिंकली असं म्हटलं जातं. ही यशाची किंवा कुठलंही ध्येय प्राप्त करण्याची पहिली पायरी आहे. ओके. बिलीव्ह इट कॅन बी डन अँड यू आर हाफ वे देअर. आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की बिलीव्ह इन समथिंग दॅट कॅन बी डन अँड युअर माइंड विल स्टार्ट फाइंडिंग वेज टू डू इट. म्हणजे जेव्हा आपण भरोसा ठेवतो, एखाद्या गोष्टीचा विचार करतो, एखादी गोष्ट ध्येय उद्दिष्ट निश्चित करतो, बरोबर, आणि त्याच्यावर जर काम करायला सुरुवात करतो आणि आपला कॉन्फिडन्स असतो, आत्मविश्वास असतो, की मी ते गोल, ध्येय, उद्दिष्ट जे आहे ते नक्की साध्य करणार आहे. त्यावेळी आपला मेंदू, आपला ब्रेन त्याच्यावरती काम करायला सुरुवात करतो आणि आपल्याला नवीन-नवीन मार्ग सुचत जातात. नवीन-नवीन ऑप्शन आपल्या पुढे येतात, नवीन-नवीन रिसोर्सेस सापडतात, बरोबर? आणि ह्याच विषयी आपले थोर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोच जे आहेत, जॅक कॅनफिल्ड, हे खूप चांगलं उदाहरण देतात नेहमी. ते सांगतात, जेव्हा कुठल्याही प्रयोगावर, कुठल्याही ध्येयावर, उद्दिष्टावर तुम्ही काम करायला सुरुवात करता, सुरुवातीला तुम्हाला क्लॅरिटी नसते, की कुठल्या मार्गाने जायला पाहिजे, कुठले ऑप्शन घ्यायला पाहिजे किंवा हा मार्ग योग्य आहे की नाही आहे. परंतु जेव्हा तुम्ही सुरुवात करता आणि काही अंतर पार करता, जसं-जसं तुम्ही प्रोग्रेस करता, जसं-जसं पुढं-पुढं जात राहता, तसं-तसं तुम्हाला नवीन-नवीन मार्ग दिसत राहतात. पुढचा मार्ग अजून क्लिअर होत जातो, रस्ता क्लिअर होत जातो. तुम्हाला नवीन चांगले मार्ग दिसत जातात. चांगले आयडिया सुचतात, चांगले ऑप्शन तुमच्यासमोर येतात, बरोबर? आणि ह्याच्यासाठी त्यांनी एक चांगलं उदाहरण दिलेलं आहे. ते काय म्हणतात, की समजा तुम्ही एका ठिकाणावरून, एका गावावरून दुसऱ्या गावाला जायला निघालात. आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा आपण पुण्यावरून मुंबईला जायला निघालोय, बरोबर? आणि पहिल्यांदाच जातोय आपण आणि मला रस्ता माहीत नाहीये, बरोबर? पण रात्र अंधारी असते. त्यावेळी काय होतं, गाडीचे जे हेडलाईट असतात, कार जर आपण चालवत असू, त्याचे हेडलाईट असतात. ते हेडलाईट साधारण एक 500 मीटर अंतरापर्यंत त्याचा उजेड पडतो. तिथपर्यंत आपल्याला रस्ता दिसत असतो. पण जसं-जसं आपण पुढे जातो, जशी-जशी आपली गाडी पुढे जाते, तसा-तसा पुढचा रस्ता आपल्याला क्लिअर होत जातो. तो रस्ता दिसत जातो आणि असंच आपण हळू मजल दर मजल करत आपल्या ध्येयापर्यंत, आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचत असतो. सो नेहमी लक्षात ठेवा, वेन यू बिलीव्ह समथिंग कॅन बी डन, युअर माइंड विल फाइंड द वेज टू डू इट. बरोबर? तुमच्यासमोर रस्ते आपोआप येत जातील. क्रमांक 3, या सक्सेस प्रिन्सिपलमधली तिसरी स्टेप. आपण जे बोलतो, विचार करतो, बरोबर, त्याच्यातनं आपल्याला काही गोष्टी चेंज करायला लागतील, बरोबर? आपल्याला आपल्या बोलण्यातनं किंवा विचार करण्यातनं काही शब्द हद्दपार करायला लागतील, बरोबर? इलिमिनेट फ्यू वर्ड्स लाईक इम्पॉसिबल. हे शक्यच नाही, अशक्य आहे, बरोबर? वोंट वर्क म्हणजे हे चालणार नाही, याचा उपयोग नाही होणार. किंवा कांट डू, आय कांट डू इट म्हणजे मी नाही करू शकत, मला जमणार नाही, मला शक्य नाही. नो यूज ट्राईंग, याचा ट्राय करणं, याच्यासाठी प्रयत्न करणं पण व्यर्थ आहे. हे जे शब्द आहेत ना, हे शब्द आपल्या थिंकिंग आणि स्पीकिंग व्होकॅब्युलरीजमधनं आपल्याला काढून टाकायला लागतील. म्हणजे काय, आपल्याला विचारसरणीतनं, बरोबर, आणि आपल्या बोलण्यातनं हे जे शब्द आहेत, नकारात्मक शब्द आहेत, जे आपल्यासाठी अडथळे ठरू शकतात, मागे खेचू शकतात, ते आपल्याला काढून टाकायला लागतील. सो चेंज युअर थॉट्स, चेंज युअर व्होकॅब्युलरी अँड यू विल सी द मॅजिकल चेंजेस पॉसिबल, पॉझिटिव्ह चेंजेस इन युअर लाईफ. ओके. पुढचा ह्याच्यातला टप्पा आहे, आणखी एक गोष्ट आहे जी आपण फॉलो करायला पाहिजे याच्यामध्ये. बी रिसेप्टिव्ह टू न्यू आयडियाज.
बरोबर. बी रिसेप्टिव्ह म्हणजे ओपन असा, तयार असा नवीन नवीन आयडियाचा स्वीकार करण्यासाठी, बरोबर, त्या समजण्यासाठी. जोपर्यंत नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन आयडियांचा आपण स्वीकार करणार नाही, तोपर्यंत आपण इम्प्रूव्ह नाही होणार, आपण प्रोग्रेस नाही करू शकणार, राईट. बी एक्सपेरिमेंटल म्हणजे प्रयोगशील असा, नवीन नवीन प्रयोग करा, नवीन नवीन ऑप्शन ट्राय करा, नवीन नवीन वेज ट्राय करा. जर एखाद्या पद्धतीने काम होत नसेल तर ट्राय समथिंग डिफरंट. ओके. देन ट्राय न्यू अप्रोचेस. परत तेच नवीन वेगळे पद्धतीचा अवलंब करा, वेगवेगळे मार्ग घ्या, राईट. राईट. अँड बी प्रोग्रेसिव्ह इन एव्हरीथिंग यू डू. तुम्ही जे काही करत आहात ना, त्यात बाय एनी मीन्स यू शुड बी डुईंग अ प्रोग्रेस एव्हरी डे. म्हणजे रोज काहीतरी त्याच्यामध्ये 1% का होईना प्रगती दिसली पाहिजे, बाय एनी मीन्स, राईट. पुढची स्टेप अतिशय महत्त्वाची, लक्ष देऊन ऐका. कदाचित ही जर स्टेप तुम्ही ऐकली तर तुम्हाला एक मोठी गुरुकिल्ली आहे, गुरुमंत्र मिळणार आहे, बरोबर. ती स्टेप म्हणजे रोज स्वतःला 2 प्रश्न विचारायचे. प्रश्न नंबर 1, हाऊ कॅन आय डू बेटर, म्हणजे मी अजून चांगलं कसं करू शकतो. ओके. मी जे काम करतोय किंवा मी माझे जे ॲक्शन आहेत, माझे जे एफर्ट आहेत, हाऊ कॅन आय डू इट बेटर. देर इज नो लिमिट टू सेल्फ इम्प्रूव्हमेंट. स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करायला कुठलंही लिमिट नाही आहे, बंधन नाही आहे. पण जर हा प्रश्न आपण स्वतःला विचारला तर काय होतं, ॲटोमॅटिक विचारांना चालना मिळते, आपले विचारचक्र फिरायला लागतात आणि नवीन नवीन ऑप्शन समोर येतात, नवीन नवीन आयडिया समोर येतात, नवीन नवीन रिसोर्सेस समोर येतात आणि आपण रोज काहीतरी इम्प्रूव्ह करत जातो. आणि जेव्हा हा प्रश्न आपण स्वतःला विचारतो, हाऊ कॅन आय डू बेटर, याच्यामुळं उत्तर काय मिळतं, सोल्युशन काय मिळतं, रिझल्ट काय मिळतात, इट इम्प्रूव्ज क्वालिटी ऑफ आवर आउटपुट. म्हणजे आपलं जे आउटपुट आहे, आपलं जे रिझल्ट आहे, त्याची क्वालिटी जी आहे, बरोबर, ती आपल्याला चांगली चांगली दिसायला लागते. आपला परफॉर्मन्स आपल्याला स्वतःला चांगला दिसायला लागतो. कामाची गुणवत्ता, आपल्या रिझल्टची गुणवत्ता आपल्याला चांगली दिसायला लागते. प्रश्न क्रमांक 2 जो आपण स्वतःला रोज विचारला पाहिजे, दुसरा प्रश्न, हाऊ कॅन आय डू मोर, म्हणजे मी अजून कसं करू शकतो. ठीक आहे, मी केले प्रयत्न, आजचा दिवस झाला, माझे एफर्ट, मला जे करायचे होते, ज्या स्टेप्स घ्यायच्या होत्या, ज्या ॲक्शन घ्यायच्या होत्या त्या घेतल्या मी. अजून कसं करू शकतो मी, हाऊ कॅन आय डू बेटर. सी, कॅपॅसिटी, आपण जे लिमिट ठरवतो ना, जे आपण म्हणतो ना, माझी एवढीच कॅपॅसिटी आहे, रोज एवढंच काम करू शकतो, 8 तासच काम करू शकतो, मी रोज 40 मिनिटच चालू शकतो, किंवा मी रोज 12 सूर्यनमस्कारच घालू शकतो, मी रोज 25च पुशअप करू शकतो. इट इज अ स्टेट ऑफ माइंड. हा आपण आपल्या मेंदूमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये स्वतःला एक लॉक करून ठेवलं, एक लिमिट घातलंय. ओके. सो कॅपॅसिटी इज अ स्टेट ऑफ माइंड. वी हॅव टू ब्रेक दॅट स्टेट ऑफ माइंड, वी हॅव टू ब्रेक फ्री अँड देन ओनली वी कॅन इन्क्रीज द कॅपॅसिटी. बरोबर. कुठलीही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, 2 वेळा होत असते. पहिल्यांदा डोक्यामध्ये, ब्रेनमध्ये, आणि दुसऱ्यांदा ॲक्च्युअलमध्ये, रिॲलिटीमध्ये, बरोबर. कुठलीही गोष्ट जर व्हायची असेल तर ती 2 वेळा होते. पहिल्यांदा स्वतःच्या मनामध्ये ते आपल्याला मेंटली ॲक्सेप्ट करायला लागते, बिलीव्ह करायला लागते, आणि दुसऱ्यांदा ती ॲक्च्युअलमध्ये, रिॲलिटीमध्ये होत असते. सो ब्रेक आउट ऑल द लिमिटेशन्स, रिस्ट्रिक्शन्स ऑन युअर कॅपॅसिटी. ह्याच्यामुळं काय होतं, इट इन्क्रीजेस द क्वांटिटी ऑफ आवर आउटपुट. आपलं आउटपुट वाढतं, रिझल्ट वाढतात. ओके. रोज 40 मिनिटं चालत असेल तर आज ठरवा ना, उद्यापासून मी 45 मिनिटं चालेल किंवा मी 50 मिनिटं चालेल, राईट. रोज 12 सूर्यनमस्कार घालतोय, मी उद्यापासून 15 घालेल, 20 घालेल. 25 पुशअप करतोय, मी उद्यापासून 30 पुशअप करेल. आय विल डू समथिंग मोर, एक मोर, अँड बिलीव्ह मी इट वर्क्स. मी जेव्हा एक्सरसाइजला, व्यायामाला सुरुवात केली होती, मी हाच नियम स्वतःला घालून घेतला होता. आय विल डू 1 मोर दॅन यस्टरडे. आय विल बी बेटर दॅन यस्टरडेज परफॉर्मन्स. ओके. अँड माय कॉम्पिटिशन इज विथ मी, नॉट विथ समबडी एल्स, राईट. सो ऑलवेज कीप दिस इन माइंड. बिकॉज हे 2 प्रश्न जे आहेत ना, हे 2 प्रश्न आपण विचारले ना, आपण स्वतःला चॅलेंज करत असतो, अँड दॅट गिव्ज यू न्यू डायरेक्शन, न्यू डायमेन्शन, अँड युअर क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ आउटपुट विल इन्क्रीज, राईट. पुढची स्टेप, प्रॅक्टिस आस्किंग अँड लिसनिंग. प्रश्न विचारायची, योग्य प्रश्न विचारायची सवय लावा स्वतःला, आणि ऐकायची सवय लावा. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जगातले सगळ्यात मोठे सक्सेसफुल लोक हे नेहमी सांगतात, त्यांचा सगळ्यात मोठा गुण असतो, इफ यू ऑब्झर्व, इफ यू नोटीस, त्या लोकांची प्रश्न विचारण्याची हातोटी खूप चांगली असते. दे आस्क द राईट क्वेश्चन. ओके. ते व्यर्थ बडबड करत नाही, उगीच बडबड करत नाही, उगीच सल्ले देत नाही. दे आस्क राईट क्वेश्चन्स ॲट राईट टाईम अँड दे लिसन. दे लिसन मोर दॅन दे टॉक, राईट. सो प्रॅक्टिस आस्किंग अँड लिसनिंग. आस्क अँड लिसन अँड यू विल ऑब्टेन रॉ मटेरियल फॉर रिचिंग टू साऊंड डिसिजन. याच्यामुळं काय होतं, योग्य प्रश्न विचारण्यामुळं
किंवा ऐकून घेण्यामुळं किंवा ऐकण्याच्या चांगल्या सवयीमुळं आपल्याला काहीतरी नवीन मार्ग सुचतात, नवीन सोल्युशन सुचतात, नवीन आयडिया सुचतात, जे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत, उद्दिष्टापर्यंत घेऊन जायला मदत करतात. नेक्स्ट स्टेप, स्क्रॅच युअर माइंड. डोकं खाजवा, डोकं चालवा, गेट स्टिम्युलेटेड. डोक्याचा वापर करा. थिंक थिंक थिंक, आस्क क्वेश्चन्स. वाय दिस इज हॅपनिंग, हाऊ दिस कॅन हॅपन, व्हॉट इज द रिझन, व्हॉट कुड बी द रिझन. राईट, प्रश्न विचारा, स्वतःला प्रश्न विचारा. असोसिएट विथ पीपल्स हू कॅन हेल्प यू थिंक ऑफ न्यू आयडियाज. अशा लोकांच्या बरोबर राहा जे आपल्याला मदत करतील नवीन नवीन आयडियांवर विचार करायला, आपली विचारशक्ती वाढवायला, कल्पनाशक्ती वाढवायला. ओके, अशा फोरममध्ये सामील व्हा, अशा ग्रुप्समध्ये ॲड व्हा, अशा लोकांच्या चर्चांमध्ये सहभागी व्हा जे तुमच्या विचारशक्तीला, कल्पनाशक्तीला चालना देत आहेत. दे आर चॅलेंजिंग युअर आयडियाज अँड थॉट्स. राईट, अँड दॅट विल हेल्प यू टू गेट न्यू वेज ऑफ डुईंग द थिंग्स. म्हणजे कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी त्याच्यामुळे आपल्याला कदाचित नवीन नवीन मार्ग सापडतील, नवीन नवीन आयडियाज सापडतील, थॉट्स सापडतील. बरोबर. सो गेट असोसिएटेड विथ डिफरंट थॉट प्रोसेस पीपल. आपल्यापेक्षा जास्त हुशार, वयाने, अनुभवाने, बरोबर, ज्यांनी या गोष्टी अचीव केलेल्या आहेत, जे ऑलरेडी तिथं पोहोचलेले आहेत, ज्यांनी सिमिलर सक्सेसेस आत्तापर्यंत अचीव केलेले आहेत, अशा लोकांच्या बरोबर संपर्क वाढवा, त्यांच्याबरोबर राहा, त्यांना ऐका, त्यांचे विचार ऐका, त्यांचे विचार बघा, त्यांचे व्हिडिओज बघा, त्यांची पुस्तकं वाचा, अँड दॅट विल गिव्ह यू न्यू आयडियाज. राईट. सो ह्या ज्या काही मी आता 7-8 स्टेप्स सांगितल्या त्या जर फॉलो केल्या आपण, तर आय कॅन गॅरंटी यू, मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो, तुमची थॉट प्रोसेस नक्कीच चेंज होऊ शकते. अँड यू कॅन इन्क्रीज युअर क्रिएटिव्ह थिंकिंग ॲबिलिटी अँड दॅट विल ब्रिंग अ सिग्निफिकंट चेंज, अ कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन इन युअर लाईफ. बरं, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा मेसेज आवडला असेल, या स्टेप्स आवडल्या असतील, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून हे विचार लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस.